नमस्कार. सानी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. बरं का, तुम्ही खूप छान भरभरून प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल मी अगदी मनापासून आभारी आहे. माझे हे छोटे छोटे उपाय माझे म्हणण्यापेक्षा आपल्या पूर्वजांनी सांगितलेलेच उपाय की मी फक्त हे तुम्हाला पुढे सांगते आहे. माझे वडील डॉक्टर होते, माझे आजी वगैरे हे सगळे पूर्वापार हे सगळे उपाय केलेले आहेत म्हणून तुम्हाला सांगते. तर आज मी तुरटीचे अनेक फायदे, की आजकाल घरामध्ये ॲक्वागार्ड आल्यामुळे तुरटी घरात नसते, पण ही तुरटी तुम्ही घरात ठेवा ना. असं साबणाच्या रूपात सुद्धा तुरटी मिळते बघा. ही अगदी अशी साबणाची वडी असते की नाही तशी तुरटी मिळते, आणि ओबडधोबड म्हणजे आपली खडी साखर असते की नाही तशी पण मिळते. तर तुम्हाला जी योग्य वाटेल आणि ती तुमच्या जवळ ठेवा, किंवा हे दोन्ही ठेवलं तरीसुद्धा अगदी खूप त्याचे छान फायदे आहे. तुम्हाला आठवत असेल की आपले आजोबा वगैरे पूर्वी दाढी केलेत की ती तुरटी आपले ह्याच्यावर गालावर फिरवायचे. तर तुरटीतला महत्त्वाचा गुण म्हणजे काय आहे, तर अँटीसेप्टिक. कुठली जखम जर झाली असेल तर तिथे सेप्टिक न होता तो जो घाव असतो ती भरून घ्यायची ताकद तुरटीमध्ये आहे. त्यामुळे घरामध्ये तुरटी असणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हालाही कुठेतरी काहीतरी कापलं, काहीतरी खरचटलं तर, किंवा तुमच्या नातवंडांना किंवा घरात कोणाला, तर तुम्ही अगदी लगेच तुरटी तिथे चोळवू शकता बरं का. तर हे असे तुरटीचे खूप छान छान उपाय आहे. परत अजून एक उपाय सांगते तुरटीचं. तर तुरटी जी ओबडधोबड असते की नाही, तर ती तुम्ही मिक्सरमधनं काढली, अगदी बारीक फाईन पावडर करा, आणि ती कायम तुम्हाला मी सांगते अशी डब्यामध्ये कायम भरूनच ठेवायची, मिठासारखी भरून ठेवायची, आणि आपल्या बेसिनजवळ ठेवायची. आपण हे करतो की नाही, गुळण्या करतो, तर बेसिनमध्ये भरून ठेवा. बेसिनच्या तिथे अशा डब्यामध्ये ठेवा. आपले जे दात आहे, तर दातसुद्धा आपले काय काय शिवतात, तर त्याच्यासाठी ठराविक वयानंतर आपल्याला दातांचे त्रास होतात. तर काय करा, थोडा ग्लासमध्ये ही आपली तुरटीची पावडर असते ना, ती घाला, आणि त्यांनी असं खळबळून गुळण्या करा. बघा, तुमच्या ज्या हे आहेत की नाही हिरड्या, ह्या आपोआप आवळल्या जातात आणि दात हालायचे थांबतात. किंवा असं करा की जेव्हा तुम्ही ब्रशवर पेस्ट लावता की नाही, त्या पेस्टवर सुद्धा तुम्ही एक थोडी पावडर तुम्ही भुरभुरली आणि त्यांनी जर पेस्ट हे केलं, ब्रश केला, तर तरीसुद्धा तेवढा छान तुमचा तुरटीचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे एक माउथवॉश म्हणून सुद्धा हिरडी जे आहे ते घट्ट व्हायसाठी, हिरड्यांची जी दातांवरची पकड आहे ती खूप घट्ट होते, आणि जो तोंडाला वास येतो बघा, काही ठराविक यानंतर तोंडाला वास येतो, कारण दाताच्या फटी झालेल्या असतात, आणि मग त्या फटीमध्ये अन्नाचे कण अडकतात, आणि मग त्याच्यामुळे तोंडाला दुर्गंधी येते. तर हे छोटे उपाय आहे, हे नक्की करून बघा बरं का. एक माउथवॉश म्हणून दाढी झाल्यानंतर अँटीसेप्टिक. इव्हन बायकांनीसुद्धा तुमच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी सुद्धा मी सांगितलं की आंघोळ करतानासुद्धा एक आपल्या साबणासारखं तुम्ही तुरटी फिरवली, अगदी असं म्हणजे साबणाच्याच वडीसारखी ही तुरटी असते, तर तुम्ही फिरवली तरी चालेल. फक्त खूप वेळ चेहऱ्यावर ठेवू नका, कारण आत्ता उन्हाळा आहे. ही महत्त्वाची टीप घ्या, कारण कोरडेपणा पण येऊ शकतो. आणि थोडे दिवस वापरायचे, एक 8-10 दिवस वापरायचे, परत थांबायचं, परत 8-10 दिवस वापरा. असं करून बघा, आणि तुमच्या शरीराला जर सूट झाली तर तुम्ही नेहमीसाठी सुद्धा वापरू शकता, पण त्याचं प्रमाण तुम्ही स्वतःच्या शरीराला झेपेल असं अपाय होत नाही. पण खूप कोरडी पण त्वचा पडायला नको. तसंच आपण बघा, उन्हाळ्यामुळे आपल्या इकडे काखेमध्ये किंवा ह्याच्या भागामध्ये आपल्याला घाम येतो. तर घाम आला की घामाची दुर्गंधी येते, तेव्हा ही जी तुरटी आहे की नाही, ही सुद्धा तुम्ही अगदी साबणासारखी आपल्या काखेमध्ये वगैरे जर फिरवली, तर तुमच्या घामाची जी दुर्गंधी आहे ती सुद्धा या तुरटीमुळे जाते बरं का. तर असे हे छोटे छोटे उपाय आहे, तर अगदी तुम्ही नक्की करून बघा. आणि अजून जर तुम्हाला या तुरटीला प्रभावी करायचं असेल तर तुम्ही काय म्हणजे आणखीन सांगते बरं का, थोडीशी म्हणजे लांबलचक प्रोसिजर आहे. थोडीशी तुरटी ही बारीक झाल्यानंतर गरम तव्यावर टाका. ती तव्यावर टाकल्यावर परत एकदा अशी म्हणजे पसरेल, आपला साखरेचा पाक कसा होतो ना, तशा तुरटीचा असं द्रवरूपात होईल हे, आणि त्याच्यानंतर परत ती ह्याच्यात असं म्हणजे क्रिस्टल्स तयार होतील, आणि मग ती बारीक करून घ्या. एकदम तुम्ही बारीक करून घेतली तर तुम्ही अशी डब्यामध्ये साठवून ठेवू शकता. अजून एक महत्त्वाचा एक सांगते बरं का उपाय, अगदी बायकांसाठी म्हटलं तरी चालेल आहे, की आपल्या नाजूक भागामध्ये आता उन्हाळ्यामुळे किंवा
काही इन्फेक्शन आपण कुठे तर इन्फेक्शन होऊ शकतं. तर अशा वेळेससुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये तांब्यामध्ये तुरटीचं पाणी घ्या आणि आपला प्रायव्हेट पार्ट आहे तो धुतला तरीसुद्धा अँटीसेप्टिक म्हणजे तुमच्या व्हजायनाला जर खाज सुटत असेल तर ही खाज ह्या तुरटीने कमी होते. तर हे अतिशय गुणकारी अशी ही तुरटी आहे. तर ही कायम तुमच्या घरामध्ये ठेवा. अगदी म्हणजे एक म्हणतात ना आपल्या घरचा वैद्य असल्यासारखं ही तुरटी उपयोगात आणा आणि बघा तुम्हाला त्याचे काय फायदे मिळत आहेत ते. आणि कॉमेंट्समध्ये तुम्हालाही काही याचे आधी अनुभव आलेले असतील तर मला नक्की लिहून कळवा बरं का, की आम्ही याच्या तुरटीचा उपयोग केला. म्हणजे आपण पाणी निर्जंतुक करण्यासाठी तर वापरत होतोच पूर्वी, पण आता काय झालं ॲक्वागार्ड आल्यामुळे आपण तुरटी थोडी कमी वापरतो. तर थोडं ह्या सगळ्या गोष्टी पूर्वीच्याच परत येत आहेत आणि त्या आपल्याला परदेशातून आलं की आपल्याला त्याचं जास्त महत्त्व कळतं असं होत चाललेलं आहे. तर नक्की वापरून बघा आणि मला कॉमेंट्समध्ये त्याचे हे सांगा, रिझल्ट सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून अगदी मनापासून धन्यवाद.